कृष्ण भगवान की जय. पुढे भगवान गोपाल कृष्ण आणि आईसाहेब रुक्मिणी यांच्या विवाहाचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. कौंडण्यपूरचा असणारा राजा, विदर्भ नरेश राजा भीमक, राजा भीमकाला 5 मुलं. सर्वात मोठा रुक्मी, दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मकेश आणि 5वा जो आहे हा रुक्ममाली. एकच मुलगी राजाला, तिचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणीच्या आईचं नाव होतं शुद्धमती. नावांची लिंक पद्धतशीर जोडलेली आहे बरं का. शुद्धमती, तिला म्हणावं जिची मती शुद्ध आहे, जिच्या बुद्धीमध्ये कुठल्याच प्रकारची अशुद्धी नाही ना, तिच्या उदरी लक्ष्मी जन्म घेत असते. म्हणून शुद्धमती ही रुक्मिणीची आई. एक दिवस रुक्मिणीने भगवान परमात्म्याची, भगवान गोपाल कृष्णांची जी कीर्ती आहे ही आपल्या कानाने ऐकली होती. आणि भगवंताची कीर्ती कानाने ऐकल्यानंतर मात्र रुक्मिणीने या ठिकाणी मनोमन भगवंतावर प्रेम केलं होतं आणि मनोमन ठरवलं होतं की मला लग्न जर करायचं असेल ना तर द्वारकेच्या राजासोबत, कृष्णासोबतच करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबत मी लग्न करणार नाही. आणि तिने आपली जी इच्छा आहे ही वडिलांच्या जवळ एकदा बोलून देखील दाखवली आणि वडिलांना देखील आवडलं की माझी मुलगी रुक्मिणी, हिला भगवान गोपाल कृष्ण आवडतात, त्यांच्यासोबत विवाह करण्याची इच्छा तिची आहे. म्हणून एक दिवस भीमक राजा जो आहे, हा भीमक राजा आपला जो मोठा मुलगा आहे ना रुक्मी, या रुक्मीकडे गेला आणि रुक्मीला म्हणू लागला, बघ रुक्मी, माझी अशी इच्छा आहे की जी रुक्मिणी आहे ना, या रुक्मिणीचा विवाह द्वारकेच्या राजासोबत, कृष्णाच्या सोबत लावून द्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला रुक्मी जो आहे ना, हा रुक्मी वडिलांना म्हणू लागला, बाबा तुम्हाला काही कळत नाही का हो? अहो जरा विचार करा ना. तो द्वारकेचा आज राजा जरी असला तरी मात्र त्याचा जो पूर्व इतिहास जो आहे ना, हा इतिहास जरा पहा ना. आज ज्याच्यासोबत तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न लावण्याचा निश्चय करता आहात, जरा त्याचा इतिहास जर पाहिला तर तो नेमका त्याच्या आई वडिलांचा अजून पत्ता लागला नाही. कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा. आजपर्यंत नेमकं हे कळलं नाही की त्याची आई यशोदा आहे का देवकी आहे. आजपर्यंत हे कळलं नाही त्याचा बाप नंद आहे का वसुदेव आहे. आज निश्चित अजून हे झालं नाही ना. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या मुलीचे सासरे कोण आहेत, काय सांगणार तुम्ही? म्हणून मला नाही आवडलं ते. मी तर असं ठरवलेलं आहे की माझा जो मित्र आहे ना, चेदी देशाचा राजकुमार आहे शिशुपाल, या शिशुपालाच्या सोबत माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि मी त्याला वचन देखील दिलेलं आहे की माझ्या बहिणीचा विवाह मी तुझ्यासोबत लावीन म्हणून. आज शेवटी जो रुक्मी आहे, हा मोठा मुलगा राजा भीमकाचा, मुलाची जर इच्छा आहे त्याच्या मित्रासोबत त्याच्या बहिणीचं लग्न लावायचं, त्या ठिकाणी वडिलांचं काही चाललं नाही. वडील निराश होऊन परत आले. लगबगीने आणि रुक्मीने काय केलं, तिकडे चेदी देशामध्ये निरोप पाठवला, शिशुपालाला बोलवून घेतलं, शिशुपालाच्या सोबत आपल्या बहिणीचं लग्न ठरवलं. शिशुपालाला देखील आनंद झाला, पण रुक्मिणीच्या मनामध्ये सतत चिंता चालू राहिली. सतत ती मनामध्ये विचार करू लागली की मला तर लग्न करायचं असेल तर फक्त कृष्णाच्या सोबत करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्या सोबत लग्न करायचं नाही. पण माझ्या भावाने तर माझं लग्न ही शिशुपालाच्या सोबत ठरवून देखील टाकलं.
पण मला जर कृष्णाच्या सोबत लग्न करायचं असेल तर त्याला माहिती पडणं तर गरजेचं आहे ना. आणि मग त्याला जर निरोप द्यायचा म्हटलं तर एवढ्या लांब तो कृष्ण राहतो द्वारकेमध्ये, कौंडण्यपूर कुठे आणि द्वारका कुठे, एवढ्या लांब माझा जो निरोप आहे हा निरोप घेऊन कोण जाईल. रुक्मिणीने मनोमन संकल्प केला होता की मला 7 जन्म जरी घ्यावे लागले ना तरी चालेल, पण इतर कृष्णाच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्या सोबत लग्न मी करणार नाही. आणि म्हणून रुक्मिणीचा हा संकल्प जो आहे ना हा सात्विक असल्यामुळे भगवान परमात्म्याने तिच्या मनातला असणारा संकल्प पूर्ण करण्याची योजना आखली. एक सुदेव नावाचा ब्राह्मण स्वतः चालून रुक्मिणीच्या जवळ आला आणि रुक्मिणीला म्हणू लागला, म्हणले आई साहेब, तुमच्या चेहऱ्यावर जी चिंता आहे ना ही चिंता मी ओळखून आहे. हीच चिंता आहे ना तुमच्या मनामध्ये की तुमचा जो निरोप आहे हा निरोप त्या कृष्णापर्यंत कोण पोहोचवेन. बघा, मी तुमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचवेन. रुक्मिणीला आनंद झाला. सुदेव नावाचा ब्राह्मण म्हणू लागला, आई साहेब, तुमचा काय निरोप आहे तो माझ्याकडे द्या, मी नेऊन देईल त्याच्याकडे. आनंद झाला. आनंदामध्ये रुक्मिणीने एक पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजे 7 श्लोकांमध्ये भगवान परमात्म्याच्या षड्गुण ऐश्वर्याचं वर्णन रुक्मिणीने केलेलं आहे. त्याला सप्तपदी सूचक असं म्हटलेलं आहे. षड्गुण ऐश्वर्याचं वर्णन केल्यानंतर शेवटी असं लिहिलं की कृष्णा, तू जर आला नाहीस ना तर या ठिकाणी ही रुक्मिणी पुढचे 7 जन्म जरी मला या ठिकाणी घ्यावे लागले ना तरी मात्र तुझ्या व्यतिरिक्त मी कोणाच्या सोबत लग्न करणार नाही. आणि म्हणून तुला यायचं आहे. ठिकाणाचा संकेत केला, गावाच्या बाहेर असणारं देवीचं मंदिर. हे पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे दिलं आणि ब्राह्मण द्वारकेला निघून गेला. द्वारकेला गेल्यानंतर भगवान परमात्म्याकडे ते पत्र सोपवलं. भगवंताने ते पत्र वाचलं. सुदेव हात जोडून भगवंताच्या समोर उभा आहे. देवा, काय सांगू मी. तेव्हा भगवंत म्हणू लागले, जा रुक्मिणीला सांगा मी वेळेवर येऊन जाईल म्हणून. सुदेव आला ना. रुक्मिणी माता वाटच पाहत होती सुदेवाची. आणि त्यावेळेला सुदेव आल्यानंतर रुक्मिणी विचारू लागली, उत्सुकतेने विचारली, देवा, काय माझं पत्र नेलं का. म्हणले हो नेलं. वाचलं. म्हणले हो वाचलं देवाने. काय सांगलं. काहीच नाही, भगवान परमात्मा म्हटले होते की मी ऐन वेळेवर येऊन जाईल. आनंद झाला रुक्मिणीला. रुक्मिणी सुदेवाला म्हणू लागली, महाराज, आज तुम्ही होतात म्हणून माझा जो निरोप आहे ना माझ्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचला. एवढे अगणित उपकार आज तुमचे माझ्यावर झाले आहेत की त्याच्यातून उतराई होण्यासाठी मी तुम्हाला काय अर्पण करावं हे माझ्याकडे अजूनही सुचत नाही. तेव्हा आनंद झाला रुक्मिणीला. पण इकडे मात्र लग्नाचा दिवस हा शिशुपालाच्या सोबतचा रुक्मिणी ठरवून ठेवला होता. इकडे लग्नाचा दिवस जवळ आला. शिशुपाल जो आहे हा शिशुपाल या ठिकाणी अंगाला हळद लावलेली आहे. कौंडण्यपुरामध्ये आदल्याच दिवशी दाखल झालेला आहे. वराड सोबत घेऊन आला. रुक्मिणीच्या मनामध्ये काळजी वाटू लागली, माझा कृष्ण येईल का नाही. त्याने हो तर सांगितलं, सुदेवाच्या जो निरोप तर पाठवला की मी वेळेवर येऊन जाईल, पण नक्की येईल का नाही हे मात्र निश्चित नाही. लग्नाचा दिवस उजाडला. आणि लग्नाचा दिवस जेव्हा उजाडला ना तेव्हा तो शिशुपाल आहे हा शिशुपाल रुक्मीच्या जवळ गेला. रुक्मीला म्हणू लागला, रुक्मी, गड्या आज ना माझा जो डोळा आहे ना हा डोळाच फार लवलव करतोय. रुक्मी म्हणू लागला, अहो लग्न तुमच्या सोबत माझ्या बहिणीचं ठरवलेलं आहे, लग्नाचा दिवस उजाडलेला आहे आणि तुम्ही कुठे आता डोळा लवलव करायची भाषा करताय. कसली अडचण येईल का त्यामध्ये. नाही रे, पण माझा डोळा लवलव करतो त्यावेळेला मला थोडं वाटतं, म्हणले की काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. इकडे दिवस उजाडला. रुक्मिणीने स्नान वगैरे केलं. आता दररोजचा रुक्मिणीचा नियम होता, दररोज स्नान झाल्यानंतर रुक्मिणी जी आहे हे आपल्या जन्म देणाऱ्या आईच्या दर्शन करायची
तिच्या पाया पडायचे. त्यानंतर गावाबाहेर असणाऱ्या देवीच्या मंदिरामध्ये जायची, देवीचं दर्शन करायची आणि परत आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या आईचं दर्शन करायचे. असं 2 वेळेला दर्शन करायचे. पण आज ज्या वेळेला रुक्मिणीने स्नान केलं ना, स्नान केल्यानंतर जेव्हा मंदिरामध्ये जाण्यासाठी निघाली तेव्हा एकदा वाकली, आईचं दर्शन घेतलं, उभी राहिली आणि परत एकदा आईचं दर्शन घेतलं आणि परत उभी राहिली. शुद्धमती देखील विचारामध्ये पडली की दररोज रुक्मिणी मंदिरामध्ये जात असताना एकदा दर्शन घेते आणि परत मंदिरातून आल्यानंतर एकदा दर्शन घेते, पण आज मात्र जात असतानाच 2 वेळेला रुक्मिणी दर्शन घेते. याचा काय अर्थ असेल? आता शुद्धमतीला जरी नसेल कळलं, पण रुक्मिणी मात्र ठरवून निघाली होती की आज माझा कृष्ण मला घेण्यासाठी येणार आणि मी परत घरी येणार नाही. म्हणून जात असतानाच आणि परत येत असतानाच 2ही दर्शन एकाच वेळेला घेतली. रुक्मिणी रथामध्ये बसली आणि देवीच्या मंदिरामध्ये गेलेली. देवीच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी उभी आहे. देवीला मनोमन प्रार्थना करू लागली, हे आई, आजपर्यंत मी जर यथायोग्य मनोभावे तुझी सेवा केली असेल ना, तर आज माझा कृष्ण या ठिकाणी येईल आणि मला या ठिकाणाहून घेऊन जाईल. एक शुभ संकेत झाला. देवीच्या गळ्यामधला हार निघाला आणि रुक्मिणीच्या हातामध्ये आला. शुभ संकेत झाला. रुक्मिणी डोळे उघडून पाहते तर खरोखर माझ्या आईने मला एक शुभ संकेत दिलेला आहे. म्हणून रुक्मिणी मनोमन म्हणू लागली, आई, आजपर्यंत मी तर तुझी सेवा खूप मनोमन केली, पण मात्र आज खऱ्या अर्थाने मी तुला शरण आलेली आहे. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई. तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई, वाल्याचा वाल्मिकी होई. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. आणि मनोमन रुक्मिणी जी आहे ना, ही आदिशक्ती अंबाबाईला शरण गेली. तेवढ्यामध्ये कृष्ण आल्याची वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि इकडे शिशुपाल जो आहे हा रुक्मीकडे गेला आणि रुक्मीला म्हणू लागला, म्हणले, रुक्मी, कृष्ण आला म्हणता. रुक्मी म्हणू लागला, बघा, काळजी नका करू, मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्यासोबत ठरवलेलं आहे, लग्नाचा दिवस जवळ आला, तर कृष्ण येऊन काय करणार आहे? तुम्ही निश्चिंत राहा, माझ्या बहिणीचं लग्न फक्त तुमच्या सोबतच होणार. हे म्हणायला लागलं, अरे सकाळपासून माझा डोळा लवलव करतो ना, मला माहिती होतं काही ना काही अघटित घडणार म्हणून.
इकडे कृष्णाचा रथ आहे आणि मंदिराच्या समोर येऊन उभा राहिला. रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली. आल्यानंतर स्वतःच्या रथाकडे जेव्हा जाण्यासाठी निघाली, रथावर चढणार, तेवढ्यामध्ये लख प्रकाश रुक्मिणीच्या शरीराचा पडला. सोबत जे आले होते ना सैन्य, त्या सैन्यांचे डोळे दिपले. तेवढ्यामध्ये रुक्मिणीने आपल्या रथावर न चढता मागे परतली आणि कृष्णाच्या रथाकडे धावली. कृष्णाच्या रथाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. कृष्णाने हात पकडला होता रुक्मिणीचा. पहिल्या पायरीवर रुक्मिणीने पाय ठेवला आणि कृष्णाने हात सोडून दिला. आता कृष्णाने हात का सोडला, यामधून एक संकेत भगवान परमात्मा जगाला देतो. स्त्री जातीवर कधी विश्वास ठेवू नका. कारण रुक्मिणीचं ठीक आहे, रुक्मिणीने पत्र पाठवलं, ते आपण वाचलं. तिने हे देखील सांगितलं की तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मला 7 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण लग्न तुझ्यासोबत करीन. एवढं ठीक आहे. पण रुक्मिणीनेच पत्र दिलं होतं, हे कशावरून? पत्र घेऊन कोण आलं होतं? सुदेव. मग हिचं जर प्रेम असेल ना खरोखर, तर बाकीच्या पायऱ्या ही स्वतः चढवून येईल ना. रुक्मिणीचं खरोखर प्रेम होतं म्हणून रुक्मिणी भरभर बाकीच्या पायऱ्या चढून रथामध्ये बसली आणि वायुवेगाने रथ निघून गेला. इकडे जिकडे तिकडे वार्ता पसरली कौंडण्यपुरामध्ये. कृष्णाने रुक्मिणी पळवली, कृष्णाने रुक्मिणी पळवली, कृष्णाने रुक्मिणी पळवली. शिशुपाल जो आहे ना, हा शिशुपाल रुक्मीच्या जवळ आला. रुक्मी बघ ना, मी म्हणत होतो ना सकाळपासून माझा डोळा लवलव करतो म्हणून. कृष्णाने रुक्मिणीला पळवलं म्हणता शिशु. आता हा का घाबरत होता? कारण हळद लावून आला होता ना, हळद लावून आला होता, त्याच्यामुळे घाबरत होता. आता जर लग्न झालं नाही तर कसं व्हा? रुक्मी म्हणू लागला, हो काळजी नका करू. रुक्मी त्या मंडपामध्ये, लग्न मंडपामध्ये उभा राहिला आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा करू लागला की जोपर्यंत माझी बहीण कृष्णाच्या ताब्यामधून मी सोडून आणत नाही ना, तोपर्यंत कौंडण्यपुरामध्ये पाय देखील ठेवणार नाही. रथ सज्ज केला आणि कृष्णाच्या पाठीमागे रथ लावला. कुठे कृष्णाचा रथ, मागे रुक्मीचा रथ, कृष्णाचा रथ, रुक्मीचा रथ, असं करता 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 एका ठिकाणी रुक्मीने कृष्णाचा रथ अडवला. त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मीचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये रुक्मी हरला. रुक्मी हरला म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने वास्तविक पाहता पूर्वीचा नियम असा होता की हरलेला जो योद्धा आहे, या हरलेल्या योद्ध्याला जिंकणाऱ्या योद्ध्याने जीवाने मारून टाकावं किंवा त्याचा हात किंवा पाय तोडून त्याला अपंग तरी करावं. पण भगवान परमात्म्याने रुक्मिणीला मारलं नाही किंवा अपंग देखील केलं नाही, पण थट्टा म्हणून, साला होता ना, थट्टा म्हणून त्याचं अर्ध्या डोक्यावरचे केस काढले, अर्धी मिशी काढली, अर्धी दाढी काढली आणि त्याला सोडून दिलं. भगवंताने रुक्मीचं मुंडन केलंय. ज्या ठिकाणावर भगवंताने रुक्मीचं मुंडन केलं ते ठिकाण आज मुंडगाव म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्या ठिकाणी रुक्मी हरला म्हणून रुक्मिणीला कौंडण्यपुरामध्ये परत आणू शकला नाही, म्हणून कौंडण्यपुरामध्ये परत नाही गेला, तर त्याने स्वतःच एक नगर स्थापन केलं. त्याचं नाव भोजकट आहे. इथून भगवान परमात्मा रुक्मिणीला सोबत घेऊन आणि जेव्हा पुढे निघाले ना, तर त्या वेळेला तिकडे द्वारकेमध्ये बलराम दादांना माहिती पडलं होतं का कृष्ण हा रुक्मिणीला आणण्यासाठी गेला आणि जरूर त्या ठिकाणी युद्ध होणार. म्हणून बलराम दादांनी आपलं सर्व सैन्य, द्वारकावासी सर्वांना सोबत घेऊन तिकडून भगवंताच्या साथ करण्यासाठी, भगवंताच्या सोबतीला येण्यासाठी तिकडून येता झाला. आणि भगवान परमात्मा आणि बलराम दादा यांची जी भेट आहे, ही भेट मध्य प्रदेशमध्ये माधवपूर क्षेत्री झालेली आहे. आणि त्या ठिकाणी सर्वांची भेट झाल्यामुळे भगवान परमात्मा जे आहेत ना, हे म्हणू लागले, बघा आता आपल्याला द्वारकेला तर जाण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण द्वारकेलाच घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आपण हा लग्नाचा जो सोहळा आहे माधवपूरलाच साजरा करायचा. म्हणून आज भगवान परमात्म्याला द्वारकावास, आपल्या गोकुळवासियांची आठवण झाली की त्यांना देखील माझ्या लग्नाला यायला पाहिजे. म्हणून भगवंताने एक जो निरोप आहे ना,
संदेश वाहकाच्या जवळ गोकुळाला पाठवला. संदेश वाहक गोकुळाला गेला आणि गोकुळवासियांना सांगू लागला, बघा तुम्हाला ना कृष्णाने एक निरोप पाठवलेला आहे. ते म्हणले, कसला निरोप? म्हणजे भगवंताचं लग्न आहे माधवपूरला, म्हणून तुम्हाला लग्नासाठी घ्यायला मी आलेला आहे. गोकुळातील ज्या गवळणी आहेत ना, ह्या गवळणी त्या संदेश वाहकाला म्हणू लागल्या, काय रे, वास्तविक पाहता भगवंत जेव्हापासून गोकुळ सोडून गेले ना, तेव्हापासून भगवंताला आमची आठवण आली नाही. एकतर त्याला आठवण आली नाही, एखादं पत्र देखील पाठवलं नाही, आणि इतक्या वर्षानंतर, किमान 20-25 वर्षाच्या नंतर या ठिकाणी त्याला आज आमची आठवण आली, तेही त्याच्या लग्नाच्या दिवशी. आणि त्याच्या लग्नाच्या दिवशी आठवण येऊनही तो स्वतः आम्हाला घ्यायला नाही येऊ शकला. त्याला एवढा वेळ नव्हता का? जा त्याला सांगून दे, तो जर स्वतः आम्हाला घ्यायला येत असेल ना, तरच आम्ही त्याच्या लग्नाला येऊ, अन्यथा त्याच्या लग्नाच्या मुहूर्तावर गोकुळामध्येच आम्ही सोहळा साजरा करू. संदेश वाहक गेला ना भगवंताकडे. भगवंत म्हणू लागले, काय म्हणत होते गोकुळवासी? भगवंताला संदेश वाहक म्हणतो, देवा तू स्वतः जर घ्यायला जात असेल ना, तर गोकुळवासी तुझ्या लग्नाला येतील, अन्यथा ते तुझ्या लग्नाला नाही येणार. ठीक आहे. भगवंत गोकुळाला जाण्यासाठी रथामध्ये बसले आणि रथ निघाला ना. जेव्हा दुसरा दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्यानंतर यशोदेच्या दारासमोर एक भला मोठा पिंपळ होता. त्या पिंपळाच्या झाडावर सकाळी सकाळी एक कावडा आला आणि तो ओरडायला लागला. तेव्हा यशोदेच्या कानावर त्या कावड्याचे शब्द गेले, तो ओरडणं गेलं. तेव्हा यशोदा जी आहे ना, ही यशोदा त्या कावड्याला विचारू लागली. आता आपण ज्या वेळेला आपल्या दारासमोर एखादा कावडा ओरडतो, तेव्हा आपण काय म्हणतो? कावडा दारासमोर सकाळी सकाळी ओरडल्यानंतर काय म्हणतो? पाहुणे येणार. आता यशोदेच्या दारासमोर सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर कावडा ओरडला, तेव्हा यशोदा त्या कावड्याला म्हणू लागले, पाहुणे येतील का? आता ती कोण्या पाहुण्याची वाट पाहत होती? एकच पाहुणा होता तिचा, तो हा कृष्ण. म्हणून यशोदा जी आहे ना, ही यशोदा त्या कावड्याला उद्देशून म्हणू लागली, पहिलं तो गे कावू कोकताये, पहिलं तो गे कावू कोकताये. शुभ शकुन म्हणून यशोदा विचारू लागली, माझा भगवंत येईल का रे? तर यामध्ये झालं असं की यशोदा ही कृष्णाच्या भेटीसाठी वेडी झाली होती, आणि वेडेपणामध्ये कावड्याला आपण काय बोलतो याचं तिला भान नव्हतं राहिलं. हे म्हणू लागले ना, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणा पंढरी राऊ घरा ये. उड उड रे काऊ तुझ्या सोन्याने मडवीन पाऊ. तुझे पावलं जे आहेत ना, पावलं सोन्याचे दागिने मी तुझ्या पावलांमध्ये घालेलं. आता तिला एवढं माहित नव्हतं का कावड्याला पावलं असतात का नख असतात? त्याला तर नख असतात. एवढंच नाही तर ती त्याला म्हणू लागली, दुधे भरून वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल का ये. आता कावड्याचे ओठ असतात का चोच असते? तिला माहिती नव्हतं का चोच आहे, पण मग ती भगवंताच्या भेटीसाठी वेडी झाली होती ना. आणि वेडा माणूस कशाला काही म्हणू शकतो, त्याचं काय आहे. तेवढ्यामध्ये भगवंताचा जो रथ आहे ना,
हा रथ नंदराजाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. आणि जसा भगवंताचा रथ नंदराजाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला, असं गोकुळामध्ये जिकडे तिकडे वार्ता पसरली, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. सर्वच्या सर्व गौडणी एकमेकीला सांगू लागल्या. काय सांगत होत्या माहितीये का? लई दिसान कान्हा आला ग, लई दिसान कान्हा आला, लई दिसान कान्हा आला ग, लई दिसान कान्हा आला. किती किती सांगू बाई बाई बाई, किती किती सांगू बाई बाई, सांगू ग, लई दिसान कान्हा आला ग, लई दिसान कान्हा आला, लई दिसान कान्हा आला ग, लई दिसान कान्हा. जिकडे तिकडे गोकुळामध्ये गवळणी सांगू लागल्या, लई दिसान कान्हा. अगं कितीतरी दिवस झाले होते ना, जवळजवळ 20-25 वर्ष होऊन गेले होते कृष्णाला जाऊन, म्हणून त्यांना आनंद झाला होता. भगवंत रथाच्या खाली उतरले आणि घरामध्ये जेव्हा प्रवेश केला ना, प्रवेश केल्यानंतर पाहतात तर यशोदा मैया अजूनही कृष्णाच्या पाळण्याला झोका देत असताना भगवंताला पाहिलं. भगवंत मनात विचार करतात, अरे अजूनही माझ्या आईला असं वाटतं की मी पाळण्यामध्ये झोपलेला आहे. जवळ गेले, आवाज झाला ना पावलांचा, तेव्हा पावलांचा आवाज यशोदेच्या कानावर पडला आणि यशोदा विचारू लागली, कोण आहे? आई, मी आहे ग कृष्ण. आलास का बाळ? भगवंत जवळ जाऊन बसली यशोदेच्या, आणि यशोदा जी आहे ना, ही कृष्णाच्या मुखावरून आपला हात फिरवू लागली, चाच पडू लागली. भगवंत यशोदेला विचारतात, आई काय झालं ग, अशी का चाच पडते, दिसत नाही का तुला? यशोदा म्हणू लागली, काय रे कृष्णा, रे काय सांगू, जेव्हापासून तू गेला ना तेव्हापासून माझ्या डोळ्यांना आसवांचा खंड नाही रे, तेव्हापासून रडते, आणि आजपर्यंत देखील मी रडू लागले. रडून जास्त रडल्यामुळे काय झालं तर माझी जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी नाहीशी झाली, मला काहीच दिसत नाही. भगवंत मनामध्ये विचार करतात, जगाचा मालक मी आहे, एवढा मोठा जगाचा मालक आहे, या ठिकाणी माझी जर कृपा झाली तर काय नाही होऊ शकत. पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. काय नाही होऊ शकत, मी माझी जर कृपा झाली तर आंधळा देखील पाहू शकतो, पांगळा देखील पर्वत चढू शकतो. पण आज माझी आई ही जर डोळ्याने आंधळी असेल तर माझ्या देवपणाला काय फायदा. भगवान परमात्म्याने आपला जो हात आहे ना, हा यशोदा मैयाच्या मुखावरून फिरवला. जसा हात फिरवला तशी यशोदा मैयाची दृष्टी परत आली, पाहू लागली यशोदा मैया. पण तरीही मात्र दृष्टी आल्यानंतरही यशोदेला असंच वाटत होतं की माझी दृष्टी अजून तशीच आहे, आणि मी जणू काही स्वप्न पाहते की माझा कृष्ण आज माझ्या घरी आलेला आहे. हे स्वप्न पाहते मी, मला स्वप्नामध्ये कृष्ण दिसतोय. त्यावेळेला भगवान परमात्मा यशोदेला विचारतात, आई आता कसं ग वाटते? यशोदेला वाटत होतं मी अजून स्वप्नच पाहते, स्वप्नामध्ये माझ्या कृष्णाला पाहते. तेव्हा यशोदा प्रत्युत्तर देऊ लागली ना, कृष्णा काय सांगू रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे, तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे, तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे.
पणी किती भाग्य थोर या अंधेपणी दिसे स्वप्न झोपेत जागे पणी तुझे गायनी मी सदा राहते तुझे गायनी मी सदा राहते तुला पाहते तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते. कृष्णा काय सांगू रे, मी जरी आंधळी असली ना तरी मी तुला पाहू शकते. किती माझं भाग्य आहे, किती भाग्य थोर या अंधेपणीही दिसे स्वप्न झोपेत जागेपणी. आंधळी असूनही मला दिसत असल्यासारखं स्वप्न दिसतंय. म्हणून भगवान परमात्म्यावर फार मोठं प्रेम यशोदेचं होतं. आज या ठिकाणी भगवान परमात्म्याची कृपा झाली, यशोदेची दृष्टी परत आली. नंद बाबाला यशोदेला रथामध्ये भगवंताने बसवलेला आहे आणि सर्व गोकुळवासियांनी देखील आपले आपले रथ सज्ज केले आणि माधवपूर क्षेत्री भगवान परमात्म्याच्या सोबत सर्व आले आणि माधवपूर क्षेत्री भगवान परमात्म्याचा आणि आईसाहेब रुक्मिणीचा जो विवाह सोहळा आहे तो विवाह सोहळा साजरा झाला. त्याची तिथी सांगितलेली माघ शुद्ध पंचमी, अर्थातच वसंत पंचमीचा जो दिवस आहे हा भगवान परमात्म्याच्या आणि आईसाहेब रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा दिवस. आणि तोच विवाह सोहळा आज या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून त्याची तयारी सर्वांनी आता करून घ्यायची आहे. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदला